एक असं झाड आहे ज्याला कुबेराचं झाड असं मानलं जातं. असं म्हणतात की या झाडामुळे घरात प्रॉस्पेरिटी आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. आज देवपूजेनंतर मी या खास झाडाला आणि माझ्या इतर झाडांना अंघोळ घालणार आहे आणि एक छोटासा उपायही करणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. प्रत्येक दिवसाची सुरुवात मी देवाच्या पूजेने करते. दिवा लावल्यावर आणि आरती केल्यावर मनाला खूप शांतता वाटते. देवपूजा केल्याने घरातील पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि पूर्ण दिवसाची एक सुंदर आणि शांत वातावरण तयार होतं. हीच सवय माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. झाडं ही फक्त डेकोरेशन नसतात, तर भारतीय संस्कृतीत झाडांना केवळ नैसर्गिक संसाधन न मानता देवत्व बहाल केलं आहे. विशिष्ट ग्रहांच्या शांतीसाठी विशिष्ट झाडांची पूजा केली जाते. वडाला त्रिमूर्तीचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश रूप मानले जाते. नंतर औदुंबर हे भगवान दत्तात्रेयांचे निवासस्थान आहे. तर आज मी सगळ्या झाडांना अंघोळ घालते. जेव्हा आपण झाडांची काळजी घेतो ना, तर तेव्हा तेही आपल्याला नकळत फ्रेश एनर्जी देऊन जातात. ही सवय घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करते. तर झाडांमुळे घरात फ्रेशनेस, ऑक्सिजन, नंतर पॉझिटिव्ह एनर्जी येते. झाडांसोबत वेळ घालवल्यावर मनाला खूप शांत आणि आनंदी वाटतं. तर झाडं ही फक्त डेकोरेशन नसतात, ती आपल्या घराचा एक जिवंत भाग असतात. माझ्याकडे जी झाडं आहेत ती सगळी इंडोर प्लांट आहे, म्हणजे ती घरात पण राहू शकतात. कारण माझ्याकडे बाल्कनी नाही आहे, त्याच्यामुळे मी सगळी ही घरातच पूर्वेच्या खिडकीजवळ सगळी झाडे अरेंज करून ठेवते. तर माझ्याकडे स्नेक प्लांट आहे, त्याच्यानंतर हे जेड प्लांट आहे, याला कुबेराचं झाड असंही म्हणतात. त्याच्यानंतर ही तुळस, मनी प्लांट, अपराजिता, त्याच्यानंतर मोगरा, छोटंसं पाम ट्री पण आहे. तर वास्तुशास्त्रानुसार जेड प्लांट हे घरात ठेवल्याने तर पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, आर्थिक स्टॅबिलिटी आणि शुभ मानलं जातं हे झाड. त्याचा उपाय तुम्हाला पुढे सांगेलच मी. जेड प्लांट याला कुबेराचं झाड, पैशाचं झाड असेही म्हणतात. कुबेर म्हणजे धनाचे देव मानले जाते. तर प्रॉस्पेरिटी, वेल्थचं हे झाड म्हणजे प्रतीक मानलं जातं. त्याच्यानंतर हे आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यास मदत करतो. त्याच्यानंतर हे झेड प्लांट, तर हे प्लांट विषारी पदार्थ काढून टाकतात आणि घरातील हवा शुद्ध करतं. त्याच्यानंतर मनी प्लांट प्रॉस्पेरिटी आणि ग्रोथचं प्रतीक आहे, आर्थिक अडथळे दूर करतात. तर हे आहे अपराजिता म्हणजे गोकर्ण. त्याच्या फुलांचा चहा केला जातो आणि त्याच्यामुळे पचन संस्था सुधारते. याच्यात भगवान शिवांचे संबंधित शुभ झाड आहे असे मानले जाते. मोगऱ्याचं झाड, तर मोगरा सुगंध घरात प्रसन्न निर्माण करतो आणि तो मानसिक ताण कमी करतो. हे आहे लकी बांबू प्लांट. हे प्लांट लक म्हणजे भाग्य आणि हार्मोनी वाढवतो. हे तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकतात. त्यानंतर मी झाडांची रॅक पूर्ण स्वच्छ केली, छान पुसून घेतली आणि मस्त एक एक प्लांट तिथे मी अरेंज केलं. हे करत असताना खूप छान वाटत होतं, घर अजून सुंदर वाटत होतं. त्याच्यानंतर सनलाईटमध्ये ही झाडं खूप छान दिसतात आणि घरात एक पीसफुल वातावरण तयार होतं. मस्त झाडांची काळजी घ्या,
त्यांना जीव लावा, ते तुम्हाला जीव लावतील. कारण झाडसुद्धा सजीव आहेत, त्यांनासुद्धा स्पर्श, त्याच्यानंतर म्युझिक सगळं कळतं. खूप छान वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात राहायला पाहिजे माणसाने. आजकालच्या प्रदूषणाच्या जगात तुम्ही पण थोडी झाडं घरात लावा, त्याच्यानुसार तुम्हाला फायदाच होईल, नुकसान तुमचं काहीच होणार नाही आहे. हे एक शोचं प्लांट आहे, त्याच्यात लोटसचा कलर म्हणून घेतला. नंतर तुळस ही सगळ्यात पवित्र मानली जाणारी वनस्पती आहे. ती घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणते. हेच ते ZZ प्लांट आहे. या प्लांटला जास्त पाण्याची गरज नसते. तुम्ही आठवड्यातून एकदासुद्धा पाणी टाकलं तरी पुरेसं असतं. त्याच्यानंतर स्नेक प्लांटला पण जास्त पाण्याची गरज नसते. हे कुबेराचं प्लांट, याच्या पानांमध्येच वॉटर असतं, पाणी असतं. त्याच्यामुळे ते सूर्यप्रकाशातच ठेवायचं. ॲटलिस्ट 1 ते 2 तास सूर्यप्रकाश त्याला मिळाला पाहिजे पूर्ण. तर हा कुबेराचा उपाय मी सांगते. एक छोटासा उपाय म्हणजे जेड प्लांटसमोर कॉईन किंवा पैसे ठेवायचेत. हा उपाय कुबेराच्या आशीर्वादाचं प्रतीक मानला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं तर प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट होण्यास मदत होते. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे मिळतील. हे करताना ग्रॅटिट्यूड आणि पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल पैसे ठेवले आणि पैसेच येत नाही, पण मनात विश्वास नसेल तर काहीच उपयोग नाही. एका मातीच्या पॉटमध्ये काही नाणी ठेवायची किंवा नोटा ठेवल्या तरी चालतील. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय बघा. देवपूजा आणि झाडांची काळजी, झाडांची पूजा या छोट्या सवयी आपल्या जीवनात मोठा पॉझिटिव्ह बदल घडवतात. झाडांबरोबर वेळ घालवल्यावर मन शांत होतं, घरात एक सुंदर पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.